पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा नगरपंचायत पाणी प्रश्नावरून संघर्ष तीव्र, ग्रामसभा ठरणार निर्णायक, ग्रामसभेत भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजणार। शिंदखेडा नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक अडचणी, निकृष्ट दर्जाची कामं आणि संभाव्य भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा रंगली होती। तसेच नगरपंचायतीच्या वतीनं मागील काही वर्षात शहरात उभारण्यात आलेल्या नाना नानी पार्कसह विविध विकास कामांच्या खर्चाचा हिशोब माजी नगरसेवक अरुण देसले यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे मांडला। हा करण्यात आलेला खर्च आणि प्रत्यक्ष भौतिक स्थिती यामध्ये मोठी तफावत असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांनी सांगितले की स्वातंत्र्य दिनी नगरपंचायत कार्यालयासमोर जाहीर करण्यात आलेल्या अन्नत्याग आमरण उपोषणाबाबत पत्रात शहराच्या पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती आणि प्रशासनानं केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर उर्वरित कामं तातडीनं पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास सूचना देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितले होते। शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील असल्याचं पत्रात नमूद करत स्वातंत्र्य दिनी प्रस्तावित आमरण उपोषण मागे घ्यावे असं आवाहन करण्यात आले होते, परंतु तसं झालं नाही, सुभाष माळी यांनी हे व्यक्त केलंय। तेजस कन्स्ट्रक्शन्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पाणीपुरवठा योजनेचं काम देण्यात आले होते। संबंधित कंपनीला नगरपंचायतीकडून तिसरी नोटीस बजावली आहे। नोटीसद्वारे वितरण व्यवस्थेची चाचणी, झोन निहाय नियोजन आणि इन्व्हॉल्वमेंट कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून समस्या तात्काळ दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। समाधानकारक कार्यवाही न झाल्यास अनामत रक्कम जप्त करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे। राकेश माळी यांनी पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी व संभाव्य भ्रष्टाचार प्रकरणी विशेष ग्रामसभा बोलवण्याची मागणी केली आहे। शहरातील नागरिकांना पाण्यासाठी हाल सोसावे लागत असताना प्रथम फेज 1 ट्रायल अँड रन पूर्ण व्हावे, त्यानंतरच फेज 2चं काम सुरू करावे अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली। सर्वसाधारण सभेत भाजपच्या 11 नगरसेवकांनी अजेंड्यातील विषय क्रमांक 1 फेज 2 कामास स्थगिती बहुमताने नामंजूर केला। यावर नगराध्यक्ष कलावती माळी यांनी स्पष्ट केले की आमचा फेज 2 कामाला विरोध नाही, मात्र जनहिताच्या दृष्टीने तात्पुरती स्थगिती आवश्यक आहे। एकीकडे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल सांगतात की सर्वांनी एकत्र मिळून शिंदखेडा शहराच्या विकासासाठी कामं करायचे, परंतु भाजप नगरसेवकांनी स्थगितीला केलेला विरोध यावरून एकत्र मिळून कामं कशी करावी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। कंत्राटदारांवरील कारवाईची नोटीस आणि ग्रामसभेची मागणी यामुळे शिंदखेडा शहरात राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे। आगामी ग्रामसभेत फेज 2 स्थगितीचा विषय मांडून नागरिकांचं मत व स्वाक्षऱ्या घेण्यात येणार असल्याचं राकेश माळी यांनी यावेळी सांगितले। आता प्रशासन ठोस कारवाई करणार का आणि ग्रामसभेत नागरिकांचा कौल काय लागतो याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। प्रसंगी नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश माळी, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी, माजी नगरसेवक अरुण देसले, नगरसेवक अर्जुन भील, वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे, राहुल सोनवणे उपस्थित होते। मुख्य संपादक जतीन बोरसे। जे काही आहे त्याला मुखमाती देऊ नये, हा जीवा प्रश्न आहे। माननीय मंत्री महोदय प्रयत्न करून त्यांनी ही योजना आम्ही अधिक केला। योजनांना पारदर्शक पाहिजे होती अशी पारदर्शक नाही, कारण या योजनेमध्ये ज्याला आपण नळ पाणी तोडा नळ गेलेली आहे, पाईप टाकले गेलेले असत 73 किलोमीटर पाईपलाईनचं काम जाते। संबंधित अधिकारी मला माहिती देतात एवढी टेंडर टाकली गेली असेल तर त्याला जी सबलाईन असेल त्याला मेन लाईन पाहिजे होती, मेन लाईन पाहिजे होती त्याला सबलाईन एवढं देऊन त्याला पाणी फोर्समध्ये दिलं पाहिजे, पहिल्या महिन्यापर्यंत तिथे पाणी पोहोचायला पाहिजे होतं। पण आज सगळ्या त्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या जे नळ जोडणी केलेले त्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा दिला जात नाही, जुन्याच योजनेच्या माध्यमातून लोकांना पाणी दिलं जात आहे। मंत्री महोदयांनी 21 कोटी आणले, पाणी येतंय, आपल्याला जॅकवेलमध्ये पडतंय, जॅकवेलमधून म्हणून जुनी योजनेच्या माध्यमातून लोकांना आपण पाणी देतो। म्हणजे 2 कोटी रुपयाचं काय, या 2 कोटीच्या संदर्भात आम्ही आमच्या नगराध्यक्ष कलावती ताई यांनी हे 2 विषय आपल्या बैठकीत सर्वसाधारण सभेमध्ये मांडले। ही योजना जोपर्यंत कार्यान्वित होत नाही तोपर्यंत फेज 2च्या कामाला सुरुवात करू नये। आमची ती योजना काय,
म्हणजे ट्रायल अंडर ती योजना झाली पाहिजे, त्याच्यानंतर ती दुसरी सुरू करावी. आम्ही त्या योजनेत नाही, परंतु संबंधित लोकांनी लेखी जे काही 11-12 नगरसेवक लेखी मागणी केली त्याला आमच्या योजनेला विरोध आहे. तर अध्यक्ष आमचे सर्व नगरसेवक या दोघं योजनेला बरेच ते म्हणत असेल याला तांत्रिक मंजुरी भेटली असेल, याला गटर अंडर आणि ती पाणी पुरवठा योजना चालू करायला आम्ही त्या दोघं याला विरोध करणारे लोकांचा हाल होऊ देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही कुठलंच त्यांचं काम होऊ देणार नाही. 30 वर्षासाठी ती योजना 30 वर्षासाठी. आणि त्या मीटिंगमध्ये स्वीकृत नगरसेवक असे बोलले की अंडर ड्रेनेज गटरच्या वेळेस की फेज 1 आहे, फेज 2 आपण करू. अहो शिंदखेडा एवढं आहे, 100 करोडमध्ये फेज 1 मध्ये सर्व होतं, तुम्ही बाकीचा भाग फक्त सोडला. त्याच्यासाठी फेज 2 कसं करणार तुम्ही? त्याला किती पैसे आहे? गटरीचा बी फेज 2 करणार ते बोलले ना स्वीकृत नगरसेवक त्या दिवशी बोलले ना. फेज 2 कसं करणार तुम्ही? फेज 2 कसं करणार? त्याच्यामुळे आम्हाला दोघं योजनांना ज्यांनी त्यांनी विरोध केलेला आहे. लोकांना सांगायचं शिंदखेडावासियांना की तुम्ही शिंदखेडावासियांना असं सांगायचं आम्हाला की याच्या मागे कोण आहे. हे लोक यांना विरोध करतात. लोकांचं काम आहे शिंदखेडा शहराचं चांगलं काम आम्ही काम करतो, याला आम्हाला विरोध करतात. हे लोकांनीच विचार करावा आणि त्यांना जाब विचारावा की तुम्ही का विरोध करता. 6 महिन्यापूर्वी ते या गोष्टी तिसरीची नोटीस मुख्याधिकारी दिली. 2 मुद्दे फक्त त्यांची आता भूमिका ही फेज 1 ची रायमल देवरे यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या टेस्टिंग ट्रेनिंग आणि कॉस्टिंग रिपोर्ट दोघांचा नंबर 1 कडे पुरा. दुसरी गोष्ट नामा पेपर पर्यटन विकास योजनेअंतर्गत 1,31,00,000. कुंभारडे ते जनतानगरपर्यंत 47,88,00,000. ही गोष्ट शिवशिखर 1,31,00,000. अभिनंदन गोऱ्यात्री 160 मीटर हे कुठे झालं? 31 प्रश्न नाही पार 45,68,000 इमारत या त्याप्रमाणे तुम्ही इकडे बघायचं आहे आणि विचार करायचा. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.